दिवाळीनिमित्त सांगलीची बाजारपेठ फुलली असून खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली आहे। दुसऱ्या बाजूला लक्ष्मीपूजनिमित्तानं बाजारात झेंडू फुलांची मोठी आवक झाली आहे। मात्र फुलांचे दर गडगडलेत। 100 रुपये किलो असणारे फुलांचे दर आता 40 ते 50 रुपयावर पोहोचले। दिवाळीमुळे झेंडू आणि शेवंतीच्या दरात वाढ झाली। लक्ष्मीपूजनासाठी फुलांची मागणी वाढल्याने दर 10-20% वाढले। प्रति किलो झेंडूला 20 ते 60 रुपयांचा भाव मिळतोय, तर शेवंतीला 50 ते 130 रुपयांचा भाव मिळतोय। नाशिकमध्ये यावर्षी फुलांची लागवड विक्रमी प्रमाणात करण्यात आली, त्यामुळे झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात असून झेंडूची फुलं 120 ते 130 रुपये किलो मिळतात। तर पुढील 24 तासात फुलांची आवक दुपटीनं वाढेल असा अंदाज फुल विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे। नाशिकच्या निफाडमधील टाकळीमध्ये झेंडू उत्पादक संकटात सापडले। झेंडू फुलांना केवळ 20 ते 22 रुपये किलो इतकाच दर मिळतोय। दसरा दिवाळीच्या काळात झेंडू फुलांना मोठी मागणी असते, तरीही यंदा बाजारात झेंडू फुलांना अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नागपुरातील सर्व बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त मोठी गर्दी होते। लक्ष्मीपूजन निमित्त झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे। पूजेसाठी घर सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी केली जाते, त्यामुळे फुल उत्पादकांनी समाधान व्यक्त केलं। पुण्यातील भोरमध्ये दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे, तर झेंडूच्या फुलांना प्रति किलो 100 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतोय। त्यामुळे यंदा फुलं उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे, तर कडकडीत उन्हामुळे लाल, भगवा, पिवळ्या झेंडू फुलांची मळे चांगलेच बहरल्याचं पाहायला मिळतं। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी अतिवृष्टीग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली। अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते, शेतातील पिकं सडून गेली होती, त्यामुळे त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी अतिवृष्टीग्रस्तांना किराणा आणि इतर वस्तू भेट दिल्या। नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। दिवाळीत फुलांच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे, मात्र अतिवृष्टीमुळे फुलांचं नुकसान झाल्यानं झेंडूच्या फुलांना केवळ 10 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळतोय, तर प्लास्टिकच्या फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी कमी होते।